चला मामाच्या गावाच्या यात्रेला जाते. तर मी ज्ञानू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळेल आणखी वेगवेगळे ब्लॉग बनवण्यासाठी. तर श्रीगोंद्यामध्ये आले आहे आता, म्हणजे दौंडपासून श्रीगोंद्यापर्यंत आम्ही आलो आहोत. दुपारी खूपच ऊन लागतं, त्यामुळे छानपैकी गारगार उसाचा रस आम्ही पिलो. आजोबा आणि नातीचं वेगळंच बॉन्डिंग असते बघा ना. आणि माझ्या वडिलांना पण लहान मुलं खूपच आवडतात, म्हणजे मोठ्या भावांचे वगैरे असू ते सगळ्यांच्याच मुलांना खूपच जीव लावतात. घरी आले, मामाच्या घरी आले, नंतर मामीने छान पाहुणचार वगैरे केला आणि समोरच आमच्या यात्रा भरते, त्यामुळे काही विषयच नाही. उठल्या उठल्या काही गेल्या इकडे जम्पिंग जपांगमध्ये बसायला गेली, तर ती कॉट तुटलेली होती, त्याचा झुला गेलाय. किती छान आहे ना. तर आल्या कासर आला छान. मम्मीने पण बांगड्या भरल्या आणि मला पण डायमंडच्या बांगड्या मामा घे म्हणल्या, तर मग थोड्याशा घेतल्या. माझ्या नको म्हणत होते, त्या कासरने बळच दिला, कारण त्यांना पण त्यांचा बिझनेस करायचा असतो, बळच द्यायच्या म्हणून. तर इथे आले यात्रेमध्ये मला समोरच आले. अनु छान जम्पिंग जपांगमध्ये बसले आणि बाकीचं सगळ्यामध्ये छान एन्जॉय करत होते. घरी आल्याच्या नंतर पाहते तर काय मम्मी पण चपात्या लाटायला बसले होते, कारण बाकीचं सगळं स्वयंपाक मामीने ऑलरेडी केलं होतं, फक्त चपात्या बाकी होत्या. मग केल्याच्या नंतर छान तयार झालो रात्री, कारण आता पाया पडायला जायचं होतं. रात्रीचं जातात पाया पडायला, समोरच असते, म्हणजे समोरच मंदिर आहे, त्यामुळे काही कधीही गेलं तरी काही नाही. सगळे छान तयार होत होते. मी पण छान तयार झाले. हा ड्रेस वेअर केला आहे. ॲक्च्युली हा ड्रेस ऑनलाईन आहे, तर कोणाला पण पाहिजे असेल ना तर मला कमेंट करा, मी नक्कीच त्याची लिंक वगैरे देईन. खूपच छान आहे, एकदम म्हणजे कम्फर्टेबल आणि फिट आणि स्लीवलेस आहे. तर दंडवट वगैरेचं नाही का, ढुमकं वगैरे वाजवतात, तर त्यावर आणू हा डान्स करते. म्हणजे तिला फक्त म्युझिक पाहिजे, कसंही असू दे, डान्स करायला अजिबात सोडत नाही, लाजत नाही, काही नाही. 4 माणसात 100 माणसात किती पण माणसात ती डान्स करू शकते. एकदम छान ती स्टेज डेअरिंग आहे तिच्याकडे. तर हे अनुचे पंजोबा म्हणजे माझ्या आजोबा, मम्मीचे पप्पा, तर त्यांच्यासोबत एक वेगळंच बॉन्डिंग आहे अनुचं, कारण ते रोजच फोन करतात, व्हिडिओ कॉल वगैरे असतो, त्यामुळे त्यांच्यासोबत म्हणजे किती पण वर्ष, आता वर्षातून आले मी इकडे, तरी पण ती अजिबात लाजत वगैरे नाही. तर आम्ही चाललो आहोत आता पाया पडायला देवाच्या. मी इकडे स्कूलला वगैरे होते, त्यामुळे माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स आहेत, मग त्या पण भेटणार होत्या. म्हणजे यात्रेला तर सगळेच येतात ना माहेराला, म्हणजे त्यांचं माहेर होतं आणि माझं गाव म्हणजे आजोळ माझं. तर इकडे पिराची यात्रा असते, त्यामुळं यांच्या देवांमध्ये वेगळं असतं. आम्ही पण प्रे केलं देवाला. आणि नंतर बघा हा घोडा, म्हणजे खूपच वर्षाचा आहे हा घोडा. याच्यापाशी छान फोटो वगैरे काढले. नंतर हे जे मागं आहे ना, हे हनुमानाचं मंदिर आहे. घरी आल्याच्या नंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि पहिलं जेवायला बसतो, कारण खूपच भूक लागली होती. बघा आमच्या इकडे कसे झोपतात, म्हणजे एकदम सेजवार झोपतो आम्ही, बाहेर हंतरून वगैरे टाकून. डीजे वगैरे आला होता, तर त्याच्यासमोर पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, सगळ्यांनी डान्स केला. नंतर पालखी आमच्या घरासमोरच घरी जवळ आहे आणि माझ्या आजोबाच पुजारी आहे, त्यामुळे की मान असतो तो एक, बस नीटनेटकं दर्शन होतं, कारण यात्रेमध्ये वगैरे खूपच गर्दी दंगा वगैरे असतो. तर पालखी वगैरे झाल्याच्या नंतर संध्याकाळी डायरेक्ट झोपलो आणि उठल्याच्या नंतर सकाळी पण काही दंडवाट वगैरे होते, तर त्या दंडवाटाच्या ढुमक्यावर आणून हा डान्स करते. म्हणजे खूपच फनी, खूपच. सकाळच खूपच दुकानं लागले होते बघा, समोरच एकदम दुकानं दिसत आहेत. सकाळ दुकानं लागली, मग काय लहान मुलांना मला हे पाहिजे ते पाहिजे, मग हे घेऊन हे शिवांश नाही घेत ना. नंतर अनु पण ओरडायला लागली, मग तिला पण घेऊन दिलं. सकाळच किती दुकानं आला आहेत ना. मी पण छान तयार झाली, कारण मला पण मामाच्या घरी, म्हणजे दुसऱ्या मामाच्या घरी आणि माझ्या फ्रेंडच्या घरी पण जायचं होतं. तिथं मामाच्या घरी भावांना वगैरे भेटले आणि नंतर घरी गेले. घरी जाता यात्रा लागते, मग काय थोडंफार शूट केलं. काय आलं आहे यावेळेस व्हरायटी वगैरे तेच पाहत होते. पर्स वगैरे तर खूपच छान होत्या. मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शन वगैरे खूपच छान होतं. नंतर 20-20 रुपयाचं हे म्हणजे किचनचं सामान सगळं भेटतं तिथूनच. तर म्हणजे आमच्या पण यात्रेत आलं होतं, खूपच सामान घेतलं होतं. यावेळेस हे जे मंगळसूत्र आहे ना, हे म्हणजे कमी प्राईस होत चालली याची, पण क्वालिटी तशी नाही यात्रेतल्या मंगळसूत्रमध्ये. आणि जे रिअलवाला डायमंड असते ना, त्याची छान क्वालिटी असते. घरी आल्याच्या नंतर अण्णा छान झुला देत होते ह्या कॉटच्या झुल्यावर, मग काय सगळे बसून एन्जॉय केलं. नंतर माझ्या फ्रेंडच्या घरी आले. ही माझी पहिल्यापासूनची फ्रेंड आहे, म्हणजे शाळेमध्ये आम्ही एकत्रच होतो, खूप जुनी फ्रेंड आहे माझी. तर तिच्यासोबत छान जुन्या गप्पा वगैरे मारल्या. स्कूलला असायचे ना, तेव्हा मी सारखीच यायची ह्याच्या घरी. म्हणजे असं वाटतं की पहिलं लाईफच असतं, तर म्हणजे लहानपणच किती छान असते ना. लहानपणी वाटायचं की मोठे कधी व्हायचं आपण. नंतर तिने आंबा इलायची चिंच वगैरे दिली, तर तेच छान एन्जॉय करत होते. मावशीने अनुसाठी छान कार घेतली होती, तर तिचा अनु
खेळत वगैरे होती. तर आम्हाला यात्रेच्या दिवशीच 5 वाजता निघायचं होतं, त्यामुळे छान शॉपिंग केली थोडीफार. चपला वगैरे घेतल्या, कारण म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या होत्या आणि कमी पैशाला होत्या, त्यामुळे घेऊन टाकल्या मम्मीने सरळ. नंतर थोडीफार शॉपिंग केली, थोडंफारच शूट केलं मी नंतर, कारण घेण्यावरच म्हणजे काय काय घ्यावं काय काय. मला तर स्वतःसाठी तर एक पण वस्तू घेतली नाही, कारण सगळं आहे, तुम्ही तर पाहिलंच ज्वेलरी वगैरे किती आहे, मग दुसरं कायच घ्यायचं ना. अनुसाठी मग भरपूर शॉपिंग केली, कारण खुश तर मी खुश. नंतर घरी आल्याच्या नंतर अनु आली, म्हणजे ती दिवसभर जम्पिंग जपांगमध्ये होते, म्हणजे थोडा वेळ यायची घरी, थोडंसं खायची वगैरे, तरी परत जायची, म्हणजे कोणा घेऊन परतच जायची. नंतर सगळे फ्रेश झालो आणि चाललो होता आता माझ्या मम्मीच्या घरी, म्हणजे माझ्या मम्मी पप्पाच्या घरी, माझ्या माहेराला. सीएनजी संपलं होतं म्हणून सीएनजी टाकायसाठी थांबलो होतो. काका आणि मावशी आम्हाला डायरेक्टच घरी सोडवायला येणार होते, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं, निवांत होतो. त्यामुळे लवकरच 1.5 तासात तर पोहोचलो असून आमच्या घरी. तर बघा आता यात्रेतून काय काय आणलं आहे, तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघा काय काय आणलं आहे. मी प्रत्येकाची नावं काही सांगत नाही, कारण खूपच जास्त होतं. हे जे बाकीचं आहे ना किरकोळ, ते सगळं मम्मीसाठी घेतलं आहे, आणि बाकीचं जे गाडी चप्पल अनुसाठी आहे. तर माझं हे गळ्यातलं खूपच तुटलं होतं, म्हणजे अनुसारखीच तोडत आला, त्यामुळे एक वेगळं युनिक काहीतरी ह्याच्यामध्ये मी घातलं आहे. आता कसं दिसतंय हे गळ्यातलं कमेंटमध्ये नक्की. हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, एक लाईक तुमचं खूपच मोटिवेशन करतं मला. प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.